ठाकरे गटाचे आमदार आणि नेते आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। आदित्य ठाकरे आज ज्या हॉटेल बाहेर थांबलेत तिथे भाजप आंदोलन करणार आहे। सकाळी 9 वाजता भाजपचं आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन पाहायला मिळेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी काल जळगावात आले होते आणि त्यावेळेला ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंनी आंदोलन केलं। त्यालाच उत्तर म्हणून भाजप कार्यकर्ते आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करतील। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर काल अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाबाहेर मोदींच्या विरोधात आंदोलन केलं होतं। त्याला प्रत्युत्तर म्हणून आता भाजपकडून आदित्य ठाकरे ज्या रामा इंटरनॅशनल हॉटेलला थांबलेले आहे त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे। मात्र आता यात आणखी एक अपडेट येते, जिथे भाजप आंदोलन करणार आहे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता ठाकरे गटाने देखील आपल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पोहोचण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे आता आज सकाळी 9 वाजता जे भाजपचं आंदोलन सुरू होणार आहे त्याच वेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि ते देखील भाजपच्या विरोधात आंदोलन करणार आहे। त्यामुळे यावेळी दोन्ही भाजप आणि ठाकरे गट आमने सामने येण्याची शक्यता आहे आणि आता याची दखल पोलिसांनी घेतली असून सकाळपासूनच रामा हॉटेल बाहेर आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे। त्यामुळे आज जे आहे तर भाजपचं जे आंदोलन होणार आहे त्याच वेळी ठाकरे गटाचे नेते जर पदाधिकारी जर तिथे पोहोचले तर या दोन्ही पक्षांमध्ये आमना सामना होऊ शकतो आणि या सगळ्यानंतर एक गोंधळ होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। आता पोलीस हे सगळं आंदोलन कसं हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।